शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकणे तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. की नुकतीच आता येणारी शिवजयंती त्या निमित्ताने अमेरिकेतल्या मराठी शाळेने लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी सुद्धा, त्यांच्या पालकांसाठी सुद्धा शिवरायांच्या कर्तृत्वाबद्दलचा जो एक सध्या लेटेस्ट मराठी चित्रपट आलेला आहे तो आयोजित केलेला आहे. इतकी छान तयारी त्यांनी केलेली आहे, काय काय केलेली आहे, कलरिंग पेपर्स कसे आहेत आणि मुलांचा उत्साह, पालकांचा उत्साह जो काही आहे तो तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि अमेरिकेमध्ये राहून सुद्धा असे जे आम्ही कार्यक्रम करत असतो त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा येथून झालेल्या थरारक सुटकेवरती आधारित चित्रपट स्वारी आग्रा. तिकिटाची किंमत मात्र फक्त $5 होती, पण शिकवण फार अमूल्य होती. मराठी शाळा आणि मराठी शाळेतल्या स्वयंसेवी शिक्षिकांचं सुद्धा खूप खूप कौतुक. त्यांनी इथे इतकी सुंदर अरेंजमेंट केलेली होती. किल्ला महाराजांचा लावलेला आहे, महाराजांची सुंदर मूर्ती, महाराजांच्या मूर्तीची पूजा करून मग चित्रपटाची सुरुवात झाली. आज मॅनेजमेंट गुरु किंवा वेगळ्या प्रकारचे जे मॅनेजमेंट सेमिनार किंवा मॅनेजमेंट कॉलेजेस आहेत तिथे पण शिवाजी महाराजांवरती धडे दिले जातात की बाबा शिवाजी महाराज कसे होते. सर, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला शिकायला हे मिळतं की शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ती एक वृत्ती होती आणि त्या व्यक्तीच्या वृत्तीमुळे आज एवढ्या वर्षानंतर, जवळजवळ 400-450 वर्षानंतर सुद्धा आपल्याला शिवाजी महाराज आपल्या हृदयामध्ये जिवंत ठेवता आले. भले त्यांचे गड किल्ले आपल्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच आणि आपल्या महाराष्ट्र शासनाच्या काही त्यांच्या नकर्तेपणामुळे म्हणता येईल ते गड किल्ले आपल्याला राखता आले नाही, ते आपलं दुर्दैव. पण त्यांनी जे काही कर्तृत्व निर्माण केलं आणि त्यांचं जे काही नाव आहे ते आपल्या हृदयामध्ये अजरामर आहे आणि ते कोरलं गेलेलं आहे, ते कधीही संपणार नाही. म्हणूनच आपण आपल्या विचारांमध्ये शिवाजी महाराज आणावे हेच यातून आपल्याला घेतलं पाहिजे. महाराजांबद्दल जेवढं आपण बोलणार तेवढं कमीच असणार आहे. सो जास्त सगळ्यांचा वेळ न घेता आपण मूवीला सुरुवात करू. त्याच्यापूर्वी फक्त थोडेसे इन्स्ट्रक्शन्स आहेत. आपण मूवी शांततेने एन्जॉय करा. आपले फोन सायलेंट मोडवर ठेवा. आणि मोठ्यांना पण दाखवण्याचा तो खूपच चांगला आहे, त्याचा परिणाम चांगलाच होणार आहे. तर असेच अजून आणि सगळ्यांना ज्ञान मिळेल, हिस्ट्री पुन्हा सगळ्यांना रिपीट. खूप चांगलं झालं. असेच नवीन नवीन कार्यक्रम येऊ. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं सहकार्य आहे, असंच चालू राहू दे. धन्यवाद. स्वारी शिवाजी मूवी खूपच छान होता. बेसिकली आमच्या लहान मुलांना तर आवडला आणि आम्हालाही परत एकदा आपली इतिहास जो कळला आणि अंगावर अजून पण शहारा येतो. म्हणजे एवढं काही झालं असं वाटतंय. आपण बघू पण नाही शकत की किती गोष्टी घडल्या आहेत. हे 400 वर्षापूर्वी घडलेल्या आहेत, पण ते असं वाटतं आत्ता आपण बघतोय. पण ह्याच्यातनं खूप प्रेरणा मिळण्यासारखी आहे लहानांपासून मोठ्यांना. धन्यवाद. मूवी चांगला होता. मला वाटलं यांनी मुलांना शिवाजी महाराजांबद्दल नॉलेज मिळालं आणि एंटरटेनमेंट सुद्धा झाली, त्यामुळे थँक्यू. मला या मूवी बद्दल खूप माहिती कळली आणि बरेचसे असे छोटे माहिती नव्हते कळले. आधीपासून माहिती होती गोष्ट, पण हे नव्हतं माहिती की ते कसं ते आग्रामधनं कसे सुटले आणि कसे ते युक्तीने निघाले. आणि असंही नव्हतं माहिती की कसं म्हणजे अलायन्सेस कसे असतात हे मला एवढं नव्हतं माहिती की म्हणजे कोण कोणाचं अलाय होतं आणि असं काही काही. सो अशी म्हणजे अजून डीपर नॉलेज मिळालं याच्यातली.
तुला बोलायचं ही मूवी ॲक्च्युली खूप डिटेलमध्ये होती आणि असं म्हणतात की ते डायरेक्टरनी 8 मूव्हीज रिलीज करणार आहेत. ही 6वी होती आणि खूप चांगली होती. म्हणजे ह्या डायरेक्टरनी खूप डिटेलमध्ये पूर्ण शिवराजीची गोष्ट सांगितली आहे. Oh, we enjoyed it a lot. It was good. It was long, but it was good. Jay Bhavani, Jay Shivaji. I think the movie was good and very entertaining. नमस्कार, माझं नाव दीप्ती सूर्यवंशी. मी मराठी शाळेमध्ये एक टीचर म्हणून काम करते आणि MMKCची सध्या प्रेसिडेंट पण झाली आहे नव्याने. BMM मराठी शाळा आणि मराठी शाळा कॅन्सस सिटीचं खरंच खूप आभार मानते. त्यांनी आज स्वारी आग्रा मूव्ही बघायला मला संधी दिली. अतिशय अंगावर काटे आलेत मूव्ही बघताना. इतकं छान मूव्ही होता आणि आपल्या छोट्या नवीन पिढीला हा मूव्ही आपण पुस्तकात नेहमी शिकवतो, आपण गोष्टी सांगतो, पण मुलांना मूव्ही बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यामुळे चित्र सगळं बघून, मूव्ही मधलं सगळं बघून मुलं जास्त नव्याने शिकतात ह्या गोष्टी. आणि आम्ही प्रयत्न करत असतो की अमेरिकेमध्ये राहून मुलांनी आपली संस्कृती शिकावी, आपली भाषा शिकावी, सगळं हे शिकावं. तर हे फक्त BMM शाळेकडूनच पॉसिबल होऊ शकतं. त्यांनी आपल्याला वेगवेगळ्या संधी देतात आणि त्याचा खरंच आपल्या मुलांना शिकायला फायदा होतो. मुलं आता विचारतात की मराठीमध्ये अजून कुठला मूव्ही आम्ही बघू शकतो. ह्या स्वारी आग्रा मूव्हीमध्ये जे दाखवलं की महाराजांनी स्वतःची सुटका कशी करून घेतली आणि छोट्या शंभू राजांना त्यांनी कसं आणलं याच्यामध्ये रायगडावर, खरंच हे बघण्यासारखं आहे. आम्ही सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर इंडियामध्ये असणार, अमेरिकेमध्ये असणार, तुम्हाला संधी मिळाली तर नक्की मूव्ही बघायला जा. खरंच खूप छान मूव्ही आहे आणि तुमच्या छोट्या मुलांनाही घेऊन जाऊ शकतात. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव विशाल गुजर. आज स्वारी आग्रा या सिनेमाच्या निमित्तानं या सगळ्या लहान मुलांसोबत सिनेमा पाहण्याचा योग आलेला आणि याचं सर्व श्रेय हे मराठी शाळा कॅन्सस सिटी आणि BMM यांना जातं. अशा प्रकारचे उपक्रम मराठी शाळा कॅन्सस सिटी नेहमी राबवत असते आणि त्यासाठी अनेक अनेक आभार. यातून मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे गुण, कला गुण यांच्या जोपासण्यामध्ये मदत होते आणि त्यांच्यामध्ये शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि शिवाजी महाराजांनी केलेलं कर्तृत्व रुजवण्यासाठी मदत होते. धन्यवाद. तर अमेरिकेत राहूनही आम्ही आमच्या मुलांपर्यंत शिवाजी महाराजांबद्दल जेवढी माहिती पुरवता येईल तेवढं पुरवण्याचा नक्की नियमित प्रयत्न करत असतो आणि त्यामध्ये मराठी शाळा कॅन्सस सिटी याचा खूप मोठा मोलाचा हात असतो. त्यासाठी त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आमचे हे छोटे छोटे प्रयत्न तुम्हाला कसे वाटतात हे कॉमेंट करून नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. जय शिवाजी.